तेल तापलंय की नाही हे बघण्याची एकदम सोपी पद्धत की मिरची टाकून बघायची त्याच्यात. सो असं आपण पावाला मस्त असं पॉकेट सारखं करतायत बाकी, आणि याच्यामध्ये असं सारण भरतायत बटाट्याचं आहे. बघू शकता तुम्ही. असं बेसन आहे हे, असं बॅटर रेडी करून ठेवलेलं जातं. त्याच्यामध्ये एकदम पातळ, त्याच्यामध्ये गुठळ्या झाल्या नाही पाहिजे. जर गुठळ्या झाल्या तर ते पीठ कच्चच राहतं, म्हणून त्याची काळजी घ्यायची. खूप फेटावं लागतं बेसनाचं पीठ. त्याच्यावर पूर्ण बटाट्याची भाजी, भजी आणि असं वडा हा डिपेंड असतो. 3:30ला केली भाजी, मला घरी 4:30 झाले. सो आता हे आम्ही थोडीच हा वडा याच्यामध्ये असा घोळवणार आहे. नवीन आहे ना. तेल तापलंय की नाही हे बघण्याची एकदम सोपी पद्धत की मिरची टाकून बघायची त्याच्यात. तेल जर तडतडलं तर समजायचं तेल तापलं. आणि असं घोळवलंय आणि हा मस्त असं डीप फ्राय करणार आहे. उलटा वडापाव त्या रेसिपीचं नाव आहे. हात असा होतो बघा, पडतो. जरा सरळ पडला तर सरळ वडापाव बोलणार, जर उलटा पडला तर उलटा वडापाव. हे असे इथे कस्टमर आले आहेत वडा घेण्यासाठी. जर त्यांच्या नशिबात उलटा वडापाव असेल तर त्यांना मिळेल. असे लाळ गाळत आहेत. काही सिरियस मेंबर पण बसले तिथे. फ्राइज खाते रे, फॉरेनर लोक आहेत. 3 वडापाव खाणारी प्रथम महिला. आणि आता हा झालेला आहे उलटा वडापाव. वेगळी अशी एक पद्धत आहे, खूप फेमस आहे कर्जत कसारा साईडला. मला नाही पकडता नाही असं, मला त्याच्या हाताने जमतं. चटका लागलो मस्त होता. त्याच्यावर चटणी टाकणार आहे, ग्रीन चटणी. आणि ही गोड चटणी, आंबट गोड अशी चटणी. मस्त टेम्पटिंग असं दिसतोय उलटा वडापाव. कांदा मस्त स्प्रेड. सो उलटा वडापाव बद्दल काय प्रतिक्रिया तुम्ही? एकदम उलटा वडापाव करत उलटच होता, असं खायला लागला. उलटाच खायला वडापाव एक. सो उलटा वडापाव कसा वाटला? एकदम भारी, अप्रतिम, मस्त एकदम. प्राईस खातोय पण प्राईज मध्ये बटाट्याची टेस्ट नाही लागत, पण उलटा वडापाव मध्ये उलटा वडापाव म्हणजे उत्तम, एकदम नवीन युनिकच आहे काहीतरी, मस्त आहे. फ्री वाला आज मिल जाएगा.